जय शिवराय मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत खरीप अर्थात मृग बहाराकरता संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद, अंजीर अशा 10 फळ पीक आणि मसाला पिकासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। अर्ज सुरू झालेले आहेत आणि बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून या फळपीक विमा योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल विचारणा केली जात आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या फळपीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा, काय काय काळजी घ्यायची, कागदपत्र कोणती अपलोड करावी लागतात, या सर्वांच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला PMFBY च्या पोर्टलवरती यायचे, ज्या ठिकाणी तुम्ही फार्मर कॉर्नर मधून शेतकरी म्हणून लॉग इन करून भरू शकता किंवा CSC मधूनही जाऊ शकता। आता आपण CSC च्या माध्यमातून भरणार आहोत, आपल्याला CSC ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला निवडायचे ते म्हणजे राज्य। याच्यामध्ये महाराष्ट्र निवडायचे। महाराष्ट्र निवडल्यानंतर आपल्याला 2 हंगाम दाखवले जात आहेत। याच्यामध्ये पहिला आहे पीक विमा, त्याच्यानंतर दुसरा आहे फळपीक विमा। फळपीक विमाला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचंय। ऍप्लिकेशनच्या अंतर्गत ऍप्लिकेशन फॉर्म नावाचे जे ऑप्शन आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचे। याच्यामध्ये आपण पाहू शकता योजना आपल्याला दाखवलेली आहे। आता याच्यामध्ये सर्वात पहिले बँकेच्या डिटेल भरायच्या। IFSC कोड माहित असेल तर यस करायचे, नसेल तर जिल्हा, तालुका, ब्रँच आपण निवडून सिलेक्ट करू शकता आणि माहित असेल तर येस करून जो IFSC कोड असेल तो टाकून बँकेच्या डिटेल आपल्याला भरायच्या। बँकेचे डिटेल भरून पुढे आल्यानंतर आपलं बँकेनुसार नाव, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी घेतली जाईल। नाही घेतली तर आपल्याला ते टाकावे लागेल। आपला आधार नंबर, फार्मर ID नंबर दाखवलेला आहे, आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे, सर्व माहिती भरायची, आपला जो पत्ता आहे तो भरायचा आहे आणि नॉमिनीच्या डिटेल भरायचे असतील तर भरून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचंय। याच्यानंतर येणार आहोत आपण आपल्या पिकाच्या माहितीवरती, ज्या ठिकाणी आपल्याला आपला जे काही ज्या ठिकाणचा पीक विमा भरायचा आहे त्या ठिकाणचा पत्ता आपल्याला त्या शेताचा भरायचा आहे। आता प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक महसूल मंडळानुसार वेगवेगळी पिकं दाखवली जातात। आता याच्यामध्ये आपण धाराशिव भूम निवडलेले आहे, तर याच्यामध्ये आपण पाहू शकता या महसूल मंडळाकरता जी फळपिकं असतील ती दाखवली जातील। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या फळपिकांचा समावेश आहे। मोसंबी, ज्याच्यामध्ये संत्रा असेल, लिंबू असेल किंवा डाळिंब असेल, सीताफळ असेल, पेरू, द्राक्ष अशा पिकांचा समावेश आहे। पण हेच जर आपण महसूल मंडळ बदललं तर त्या महसूल मंडळामध्ये दुसरी पिकं त्याच्यामध्ये असू शकतात। काही महसूल मंडळामध्ये फक्त संत्रा आणि डाळिंब असू शकतं, काही ठिकाणी द्राक्ष असू शकतं। आता आपण उदाहरणार्थ नांदेड, हातगाव निवडलेले, तर याच्यामध्ये आपण पाहू शकता हळदीचा आपल्याला समावेश करण्यात आलेला आहे। तर काही ठिकाणी हळद आहे, काही ठिकाणी हळद नाही। जर आपल्या हळदीचा भरायचा असेल तर आपल्या महसूल मंडळामध्ये हळद हे पीक आधी सूचित केलेलं असणं गरजेचं आहे। याच्यात पाहू शकता आपण संत्रा, हळद वगैरे आहे, तर आपण हळद निवडलेली आहे। हळदीची जी काही लागवडीची तारीख असेल ती तारीख आपल्याला याच्यामध्ये निवडावी लागेल। याच्यानंतर आपण ऑनरशिप मध्ये ऑनर करायचे। सर्वे नंबर आणि खाता नंबर, सर्वे नंबर आपल्या सातबाऱ्यावरती असतो, खाता नंबर आपल्या आटेवरती असतो किंवा सर्वे नंबरच्या सातबाऱ्यावरती आपल्या नावाच्या पुढे दाखवलेला खाते नंबर असतो। हे टाकून व्हेरीफाय करायचे। आपलं नाव दाखवलं जाईल, क्षेत्र दाखवलं जाईल, त्याला टिक करायचे। ही सगळी माहिती पाहून पुन्हा एकदा आपल्याला सबमिट करायचे। सबमिट केल्यानंतर ते एकूण क्षेत्र आपल्याला या ठिकाणी घेतलेले किती पीक विम्याचा हप्ता आपल्याला भरायचा आहे ते दाखवलं जाणार आहे। आता या ठिकाणी आपलं पूर्ण क्षेत्रासाठी असलेला फार्मर शेअर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी भरावा लागणार आहे। पण जर समजा याच्यामध्ये आपल्याला 1 एकर 1 हेक्टर भरायचं असेल तर तो आपण या ठिकाणी चेंज करू शकतो। आता आपल्याला समजा 1 एकर भरायचा आहे 0.40, तर 0.40 साठी आपल्याला हा 3600 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे। असे वेगवेगळे हप्ते या ठिकाणी दाखवले जाणार आहे। साधारण हेक्टरी 9000 रुपयापर्यंत हप्ता होतो। याच्यानंतर ऍड क्रॉप वरती आपल्याला क्लिक करायचं। हे पीक जे आहे ते आपलं पीक याच्यामध्ये ऍड होणार आहे। पीक ऍड केल्यानंतर आपल्याला पुढची महत्वाची जी ऑप्शन आहे ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्याची। याच्यामध्ये आधार संलग्न बँकेचं पासबुक, ज्याच्यामध्ये आधारनुसार असलेलं नाव, याच्यानंतर आपल्या जमिनीचा रेकॉर्ड 7/12 आपल्याला अपलोड करायचं आहे, ज्याच्यावरती फळबागेची नोंद झालेली असावी। याच्यानंतर पीक पेरा म्हणून एक स्वयं घोषणा पत्र अपलोड करायचंय, ज्याच्यामध्ये आपण या पिकाची नोंद आहे आणि अटी शर्ती आपण वाचलेल्या आहेत। याची भाडेपट्टा करार असेल तर तो आणि जिओ टॅगचा फोटो। याच्यात सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे आपल्या फळपिकाचा जिओ टॅगचा फोटो, फळबागेचा फोटो आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचा आहे। आणि फळबागेचं उत्पादनक्षम वय पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। सातबाऱ्यावर सुद्धा फळपिकाची नोंद झालेली असणं बंधनकारक आहे। हळदीसाठी मात्र त्याची पुन्हा तुम्हाला ई-पीक पाहणी करायची। हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचे। प्रिव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपली प्रिव्ह्यू होईल। आपण भरलेला अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। सर्व अर्ज बरोबर आहे। आपण कुठल्याही प्रकारे कर्जदार शेतकरी असाल तर ते त्याच्याबद्दलची स्वयं घोषणा असेल ती द्यायची आहे आणि पेमेंट वरती यायचे। तर पे लेटर करायचं आपल्याला, जर पुन्हा पेमेंट करायचं असेल आणि आता पेमेंट करायचं असेल तर मेक पेमेंट वरती क्लिक करायचंय। मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर CSC चा तुमचा जो काही पिन असेल तो टाकून पेमेंट करता येणार आहे। आणि नंतर जर करायचं असेल तर आपले जे काही अनपेड ऍप्लिकेशन आहेत या अनपेड ऍप्लिकेशन मधून सुद्धा आपण त्याचं पेमेंट करू शकता।
शक्यतो फळपीक विमा भरत असताना पे लेटर करा, जेणेकरून काही पॉलिसीमध्ये बदल असतील, काही कागदपत्र दुरुस्ती असेल किंवा जर दुसरा भरायचा असेल, दुसऱ्यांदा भरायचा असेल तर आपण तो भरू शकता. तर अशा प्रकारे हा फळपीक विम्याचा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. कागदपत्र अपलोड करत असताना काळजी घ्या. यावर्षी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरल्यास मोठ्या प्रमाणाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे चुकीच्या फळपिकाची नोंद करून आपला फळपीक विमा भरण्याचा प्रयत्न करू नका. फोटो काढत असताना जिओ टॅगच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फोटो काढा, स्वयंघोषणा पत्र द्या. याचबरोबर आपली ई पीक पाहणी करून घ्या आणि गेलेली ई पीक पाहणी केलेली असेल त्या फळपिकाची नोंद असलेला 7/12 याच्यामध्ये अपलोड करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या फळपीक विमा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. धन्यवाद.